नमस्कार विद्यार्थ्यांनो, कटिंग स्क्वेअर थ्रेड इंटर विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, इंटरनल स्क्वेअर टूलला आवश्यक वीटमध्ये ग्राइंड करा, इंटरनल थ्रेड कापून टाका। Materials and equipment. Tap or thread mill. Tap anodize. Lead screw or thread chasing. Mechanism. Single point cutting tool for lathe. Thread milling for milling machine. Precision measuring tools. Cutting fluids lubricants. Process. जॉबला फॉर जो चक मध्ये पकडा, दोन्ही टोकांना ट्रू आणि फेस करा आणि एकूण लांबी 40 मिलीमीटर करून ठेवा। Center drilling. होल मध्ये डायमीटर 18 मिलीमीटर ड्रिल करा। ड्रिल केलेल्या होलला कोर डायमीटर 23 मिलीमीटरच्या आकारमध्ये बोर करा। सेंटर हाईटला बरोबर करण्यासाठी इंटरनल स्क्वेअर थ्रेडिंग टूलला सेट करा। चाळीस मिलीमीटर पर्यंत थ्रेडला कट करा। बाहेरील डायमीटर 60 मिलीमीटर पासून 40 मिलीमीटर लांबी पर्यंत टर्न करा। चाळीस मिलीमीटर लांबी पर्यंत डायमंड नल करा। पॉइंट दोन्ही टोकापासून 2.45 डिग्री चेम्फर करा। आपण अंतर्गत स्क्वेअर टूलला आवश्यक वीटमध्ये कसे ग्राइंड करायचे आणि अंतर्गत स्क्वेअर थ्रेड कसा कापायचा हे शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिक समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।